या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार। कुठली? राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे, तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची। ही कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे। मग काय जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची। हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत, यात काहीतरी नक्की तथ्य आहे। अशाच एक एक गोष्टी त्यांच्या समोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली। मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून। ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आयडी बनवून घे, गरज नाही म्हणालास। आहे म्हणाला पासपोर्ट। आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस। तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये। काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे। लावा देवी आईला कौल, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला। देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार आहे। जयदीप, मला कौल मिळालाय, ईशा हीच राजनंदिनी आहे। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते। तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे। ते होणारच रे, पैसे तर काय मला कसे मिळत आले असते। दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्त बसता येणं शक्यच नव्हतं। टाळ्या वाजवणारच। जावई बापू, बसा बसा बसा। खरं म्हणजे तुमच्या मुलीवरती तुमचे संस्कार असे आहेत की त्याच्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला। नाही हो, अहो तुम्ही तिला 4 चांगल्या गोष्टी शिकवल्यात। नाही नाही, तुम्ही तिला चांगल्या विचारांनी मोठं केलं ना, त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन बाबा। आमचं कशाला अभिनंदन, तुम्ही तिला कायम मार्ग दाखवत आलाय। मार्ग दाखवला तरी समोरचा व्यक्ती तो मार्ग निवडेलच असं नाही बाबा। काही काही लोक स्वतःच्या अकलेनेच पावलं उचलतात, पण तुमची मुलगी तशी नाही, ती विचारी आहे। तिला काय चांगलं ते बरोबर कळतं आणि जसा तुम्हाला तिचा अभिमान आहे तसाच मला सुद्धा तिचा खूप अभिमान आहे। जावई बापू, खरवस आवडला का? फारच छान होता। मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू? अगं बाई, हो करा की। मला जरा ईशाशी बोलायचं होतं। सर, काय झालं? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं ईशा। नंतर नाही बोलू शकत आपण? नाही। अगं नको नको, राहू दे। आम्ही जातो ना बाहेर, त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचं असेल। चल पुष्पा, या। थँक्यू।
महाजन, ईशाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आता नवीन पेपर्स तयार करावे लागतील. माझी इस्टेट मी जयदीपच्या नावावर करते. जशी तुमची मर्जी, फक्त मला थोडा वेळ द्या, मी पेपर्स तयार करून घेतो. नो 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 वेट. आईसाहेब, तुम्ही घाई करू नका. अरे यात घाई कसली? हे सगळं करायलाच हवं ना. हो आईसाहेब, पण इस्टेट समजा माझ्या नावावर केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीये. हो, पण आता ईशाचीच इच्छा नाही म्हटल्यावर आपण जबरदस्ती नाही ना करू शकत. म्हणून तिच्या इच्छेला मान देऊया आपण. हो आईसाहेब, पण मलाही असं वाटतं की इस्टेट तुमच्याच नावावर राहू दे. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद मिळाला तरी खूप आहे. वा, अगदी ईशासारखंच बोलतोयस तू. कारण आईसाहेब, तिचं म्हणणं पटलं मला. तिच्यावर वेगळे संस्कार आहेत. साध्या घरातून आली आहे ती. जमिनीवर पाय आहेत तिचे. आय नो आईसाहेब, अँड शी इज सो मॅच्युअर्ड. आज राजनंदिनीची परत आठवण झाली मला. इस्टेटीसाठी तिने असाच नकार दिला दादासाहेबांना. ती मोठ्यांचा मान राखायची, पण आपलं मत स्पष्टपणे मांडायची. आज ईशा जसं वागली ना, तशीच राजनंदिनी सुद्धा वागायची. मला तिचीच आठवण आली. ईशा, मला सांग, तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझी आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल, ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे, मी फसवलंय वगैरे वगैरे, असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? आता आम्ही आमच्या सहकाऱ्यांना, कारभाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं आणि पदांचं वाटप करणार आहोत. सरिता, ये माझ्या घराचा वाटोळा करू माका हाताशी धरतास काय? आणि माझ्याकडनंच माझ्या घरात अवदसा पाठवतास? तू व्हायचं येतस अण्णा कळला ना गळोचिरी तुझो. शोभा, कालचा इसारलंच वाटता. ह्याच्या पुढे जर माझ्या घरावर वाईट नजर टाकलंस ना, तर डोळे फोडून टाकीन. गुरुनाथ, इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये, मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फिलिंग वेल, सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे, ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो, पण याचं काय? ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो, मी पोचवतो. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचं का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा. मला एक आयडिया सुचली. काय काय? इकडे सांगते. ॲक्च्युली मला ना मुलगा बघायला आला तर मी ह्यांना म्हटलं की मुलगा बघायला येणार आहे, काय करायचं असं. मग आम्ही डिसिजन घेतला की कोर्ट मॅरेज करूया काय असं. हे कोण तुम्हाला कुठून बळ ही आयडिया कोणी दिली? काय पिक्चर बघून तुमचेच. सलील, या चित्रपटाविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला. 12 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, वेडिंगचा सिनेमा. मुळात असं आहे की एका दिग्दर्शिकेची गोष्ट आहे की जिला काहीतरी भयंकर सेन्सिटिव्ह इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपली फिल्म जाईल असे सामाजिक विषय वगैरे हाताळायचे आणि इतकी
सारी वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोक, ज्यांची प्रत्येकाची एक फिलॉसॉफी आहे, ते तिला भेटत जातात, त्यांच्याशी ती बोलत जाते आणि मग नेमकं तिचं काय होतं या प्रवासात आणि या दोघांचं काय होतं याचा चित्रपट आहे वेडिंगचा सिनेमा. ठीक आहे, तुम्हाला वाढू नकस. तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो. असंच असतंय बघा राणा भाऊजी, कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो. आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही, तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार. आज आपण जी पहिली रेसिपी करतोय ती आंब्याची रेसिपी करतोय. आपण करतोय मँगो व्हर्मिसिली कप्स. मंडळी, आपली पुढची रेसिपी कोणती आहे? आपण एक पास्ताची रेसिपी करतोय. आता आपण करतोय फेतुचिनी इन क्रीमी मस्टर्ड सॉस.